आरबीआयने पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की समितीने धोरणात्मक दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सध्याचा रेपो दर 5.5% आहे। रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर आरबीआय व्यावसायिक बँकांना पैसे देते। आरबीआयने अखेर जून 2025 मध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, परंतु ऑगस्टमध्ये दर तशाच ठेवण्यात आले होते। यंदा त्यात 1% कपात करण्यात आली आहे। पतधोरण आढावा समितीने सविस्तर चर्चेनंतर रेपो दर 5.5% कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतल्याची माहिती गव्हर्नर दास यांनी दिली। रेपो दर सध्या 5.50% आहे आणि कायम राहिल्यामुळे तुमच्या कर्जाचा हप्ता म्हणजे ईएमआय मध्ये कोणतेही बदल होणार नाहीत। जागतिक आव्हाने असूनही चांगल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पहिल्या तिमाहीत विकास दर चांगला राहिलाय। पतधोरण आढावा समितीने चलनविषयक धोरणांची भूमिका तटस्थ ठेवण्याचा निर्णय घेतलाय। चालू आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी विकास दर 6.8% राहण्याचा अंदाज आहे, जो पूर्वी 6.5% होता। अनुकूल मान्सून, कमी चलन फुगवट्या आणि आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाची शक्यता मजबूत आहे। जीएसटी दर कपात आणि इतर उपाययोजनांमुळे चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर 2.6% राहण्याचा अंदाज आहे, जो मागील आर्थिक वर्षात 3.1% होता। चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशांतर्गत आर्थिक घडामोडींमध्ये वाढ सुरूच आहे। टॅरिफशी संबंधित घडामोडींमुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत वाढीचा दर कमी होण्याची अपेक्षा आहे।